एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। गणोरे येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात समाज कल्याण न्यासाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सोन्या पाटील व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ प्रदेश सरचिटणीस व दैनिक समर्थ गावकरी संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमात बोलताना डॉ. विश्वासराव आरोटे म्हणाले, प्राथमिक ते माध्यमिक शाळेतील मैत्री ही कृष्ण आणि सुदाम्यासारखी निस्वार्थी असते। अशी मैत्री आपण आयुष्यभर विसरू शकत नाही। शाळेत शिक्षक जेव्हा शिक्षा करतात ते आपल्या भल्यासाठीच असते, म्हणून कधीही त्या शिक्षेची पालकांकडे तक्रार करू नका, ती शिक्षा तिथेच विसरा। ते पुढे म्हणाले, शहरी भागात मोठ्या इमारती असूनही विद्यार्थ्यांची संख्या कमी असते, तर ग्रामीण भागात शाळांची साधन सुविधा मर्यादित असली तरी विद्यार्थ्यांचा उत्साह आणि उपस्थिती कौतुकास्पद आहे। ग्रामभूमीतली ऊर्जा आणि जिद्द या विद्यार्थ्यांच्या यशाची खरी ताकद आहे। या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य माननीय संत नामदेव आंबरे, संजय फुलसुंदर, संघाचे तालुका अध्यक्ष अशोक उगले, उपाध्यक्ष जगन्नाथ आहेर, मुख्याध्यापक अण्णासाहेब दिवे, सुहास जाधव, दिनेश भांगरे, भगवान मुळे तसेच शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन RD भांगरे यांनी केले। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी जगन्नाथ आहेर। माझी मंत्री होऊ शकतो, माझी खासदार होऊ शकतो, माझी सर्व होऊ शकतात। एखादा शिक्षक, आपला जो शिक्षक असतो त्याला आपण कधी माझी म्हणत नाही, आपण ती भेटल्यानंतर म्हणतो हे माझे शिक्षक। शिक्षक कधी माझी होत नाही, म्हणून नेहमी आपण म्हणतो शिक्षका हात तुझा करता जे शिक्षक त्यांना आपण करतो। म्हणून महाराव पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या शिक्षणाची जाणीवही केली। या ठिकाणी हे शिक्षणाचं दार आज मोठ्या संख्या जर बघितली तर अनेक ठिकाणी शाळा आहे, इमारती आहे, त्या ठिकाणी विद्यार्थी नाही। आज तुमच्यासारखे आमच्या काळात देखील एक गांधी टोपी असायची, हाफ पॅन्ट असायची आणि 2 वेणी असायच्या। मी अनेक ठिकाणी गेलो, या 2 वेणी मला कोणत्या शाळेत दिसल्या नाही, मात्र तुमच्या शाळेमध्ये आल्यानंतर मला जुनी आठवण झाली का 2 वेणी या ठिकाणी आहे। म्हणजे 2 वेणी म्हणजे किती आकर्षण असतं। आणि या ठिकाणी स्वच्छता तुमच्याकडे जर पाहिल्यानंतर तुम्ही किती टवटवीत आहात। त्याचं ज्वलंत उदाहरण काय आहे तर या ठिकाणी तुम्हाला मिळत असलेली सुविधा प्रकारे मिळते असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटतं मला माहीत नाही, पण मार खाल्ला नाही, कारण मार खाल्ल्याशिवाय मलाही जमत नव्हतं। पण इयत्ता 10वीपर्यंत मी फक्त VA आरोटे या नावापर्यंतच माझी गाडी गेली। इयत्ता 10वीला मला देखील एक चांगले शिक्षक हंटर भेटले, त्यांनी देखील माझा समाचार घेतला आणि त्यानंतर इयत्ता 10वीमध्ये मी 65 क्रमांकाची बॅच, 65 क्रमांकाचा मी विद्यार्थी। मी त्या शिक्षकाने मला इतकं मारलं, पण आमच्यामध्ये जे शिक्षकांवर उरकले ते गुरांकडे गेले, पण ज्यांनी शिक्षकांचा मार खाल्ला असे आम्ही विविध पदावर काम करत आहोत। मला सांगायचं तात्पर्य असं आहे का आज आपण एखाद्या शिक्षकाने मारल्यानंतर आपण तक्रार करतो आणि मग आमच्या काळामध्ये आम्ही आमच्या आईवडिलांना, प्रत्येक आईवडिलांना 4 ते 5 मुलं असायचे, कुणीही तक्रार करत नसायचं। आज अशी परिस्थिती निर्माण झाली, एक मुलगा एक मुलगी प्रत्येक आईवडिलांना प्यारे झाले आणि आपल्या मुलाला जरी बोलले, कोणी रागवलं शिक्षक तर आपण तक्रार करतो, ते शिक्षकाला येऊन विचारतात। यामध्ये आपण शाळेत कितीही मार खाल्ला, आपल्या मित्रांनी कितीही जरी आपल्याला मारलं, ते इथंच विसरायचं असतं। ही जी जागा आहे ही अतिशय महत्त्वाची आहे। तुम्ही उद्या जरी तुमच्या चांगल्या पदावर गेलात, पण इथे आल्यानंतर तुम्ही विद्यार्थीच आहात हीच मला जाणीव होत असते। म्हणून मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगत, मी देखील मला वाटत नव्हतं मी 10वी पास होईल, पण त्या शिक्षकाने एवढं मारलं का मला त्या काळात 3 टाके पडले, माझं रक्त जात होतं, पण मी तक्रार केली नाही। मात्र त्या शाळेमध्ये मी इतका अभ्यास केला। आज तुम्हाला जे गणित भूमिती आम्हाला त्या वेळेस 150 मार्काला होते। मी त्या काळात प्रमेय, उपप्रमेय, पक्ष, साध्य, सिद्धता एवढे पाठ केल्या का मला 150 पैकी 125 मार्क त्या विषयात मिळाले। मी 65 नंबरचा विद्यार्थी। आम्हाला ते
आल्यानंतर पहिले हजेरी घ्यायची. आम्हाला सवय होती शाळेत गेल्यानंतर दप्तर ठेवायचं आणि बाहेर फिरायचं. पण आमचे मुख्याध्यापक थोडे कडक असल्यामुळं जर एखादा गैरहजर राहिला तर दुसऱ्या दिवशी तू शाळेत का आला नाही, तुझ्या आईवडिलांना घेऊन ये, ती एक शिस्त आम्हाला तयारी झाली. त्या शिस्तीमुळे आम्ही घडलो. आणि घडत असताना तुम्हाला खरं वाटणार नाही, मी ज्या विद्यालयात मधुकररावजी पिचड महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.